सकारात्मक हवनयुक्त सप्ताह चालू केलेला आहे। बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 ला श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा संपूर्ण महाराष्ट्र, भारतभर आणि जगभर साजरा केला जातो। वर्षातून 2 गुरुचरित्र पारायण होतात। पहिलं पारायण डिसेंबर महिन्यामध्ये श्री दत्त जन्म उत्सवानिमित्त 8 दिवसाचं असतं, परंतु एप्रिल महिन्यामध्ये स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त होणारं गुरुचरित्र हे किती दिवसाचं असतं? 7 दिवसाचं असतं, लक्षात घ्या। आणि हे गुरुचरित्र 8 एप्रिलला चालू होतंय। 15 एप्रिलला त्याची सांगता स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त होणार आहे। आणि ज्या भाविक सेवेकरांना आपल्या आकाशशिवनगर मध्ये हवनयुक्त ज्या गुरुचरित्र पारायणाला बसायचं असेल त्यांनी स्टॉल वरती रजिस्टरला नाव नोंदणी करायची आहे। म्हणजे किती सेवेकरी पारायणाला बसणार आहे हे लक्षात आल्यानंतर त्या पद्धतीने पुढचं नियोजन आहे ते आपल्याला या ठिकाणी करता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुरुचरित्र वाचनाची वेळ ही सकाळी 8:30 वाजता आहे। किती वाजता? सकाळी 8:30 ते सकाळी 10 या 1.5 तासामध्ये हे गुरुचरित्र वाचन सामुदायिक पद्धतीनं माईक वरती होणार आहे। तुम्हाला थोडक्यात नियोजन सांगतो। 8 एप्रिलला मंडल मांडणी आणि ग्रामदेवता मान सन्मान आहे। 9 तारखेला गुरुचरित्र वाचन या ठिकाणी चालू होईल। मंडल स्थापना, अग्नि स्थापना आणि स्थापित देवतेचं हवन आणि 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत विविध याग होणार आहेत। पहिला गणेश याग, मनोबल याग आहे, दुसरा चंडी याग आहे, तिसरा स्वामी याग आहे, चौथ्या श्री गीताई याग आहे आणि 6व्या दिवशी रुद्र आणि मल्हारी याग या ठिकाणी होणार आहे। आणि 7व्या दिवशी नित्य स्वाहाकार, बली पूर्णाहुती आणि सत्यदत्त पूजन श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा सकाळी 10:30 ला संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता ही महाप्रसादानं होणार आहे। अशा पद्धतीने हे 7 दिवसाचं नियोजन आहे। आणि 7 दिवस 24 तास स्वामींचा आपला हा दरबार खरं तर चालू असणार आहे। कारण प्रहर सेवा ही 7 दिवस 24 तास या ठिकाणी आहे। महिला असो, पुरुष असो, विविध केंद्रात आलेले सेवेकरी प्रतिनिधी त्यांनाही विनंती आहे, ज्या ज्या केंद्रांना संध्याकाळी 11 म्हणजे रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेमध्ये प्रहर सेवा दिलेली आहे, त्यांनी रात्री प्रहर सेवेला वेळेत उपस्थित राहायचं आहे। बाकीच्या सेवेकऱ्यांनी दिवसभरामध्ये प्रहरीला या, संध्याकाळी या, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जशी प्रहर करता येईल त्या पद्धतीनं प्रहर सेवेसाठी आपण 7 दिवस न चुकता या ठिकाणी उपस्थित राहा। कारण प्रहर सेवेमध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी उपस्थित असतात आणि आपल्याला एक विशेष आशीर्वाद या प्रहर सेवेमध्ये या ठिकाणी मिळत असतो। त्यामुळे पारायणाबद्दल जर सांगायचं झालं तर आपलं पारायण 8 एप्रिलला चालू होतंय ते 15 एप्रिलला संपतंय। आणि आपण या 7 दिवसामध्ये जास्तीत जास्त संख्येनं या प्रहर सेवेसाठी, गुरुचरित्रासाठी उपस्थित राहावा। आणि जो नित्य स्वाहाकार आहे तो सकाळी 6 ला चालू होईल। त्रिकाल आरती असेल, 6 नंतर विष्णू सहस्रनामावलीची सेवा असेल आणि दिवसभर विविध यज्ञ, याग आणि सेवा वाचन आपल्या दरबारामध्ये होणार आहे। अशा पद्धतीनं हे पारायणातलं जे नियोजन आहे ते आपलं 7 दिवसाचं असणार आहे। स्वामींची पुण्यतिथी मात्र 15 एप्रिलला प्रत्येक केंद्रामध्ये आपण साजरी करावी। सकाळी 10:30 ची महानैवेद्य आरती घेऊन आपण तो पुण्यतिथी सोहळा साजरा करावा। ज्या केंद्रांना त्रिकाल आरती घेणं शक्य आहे त्यांनी त्रिकाल आरती घ्या। ज्यांना त्रिकाल आरती शक्य नाही त्यांनी सकाळी 10:30 ची आरती घेऊन स्वामींचा पुण्यतिथी सोहळा साजरा केला तरी चालेल। अशा पद्धतीने आपण ते नियोजन करावं।